सोलापुरात एखादी MNC कंपनी आणण्याचा प्रयत्न झाला का किंवा तुम्ही त्याची विचारणा केली का ना? अल्पसंख्याक सुद्धा प्रवेश तुमच्याकडे होत आहे. त्या व्यक्तींना येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपल्याकडून पक्षाकडून तिकीट दिलं जाणार नाही. आपण आता मंत्र्यासमोर सुद्धा एकमेकावरती हात उचलणार हात उघडण्यापर्यंत म्हणजे हे होते. विधानसभा शहरमध्येची जागा पारंपरिक शिवसेनेची जागा पुन्हा तुम्ही बीजेपीच्या घरात देणार. सोलापूरमधील जो युवा वर्ग आहे तो आजही पुण्यात जातोय, मुंबईत जातोय, हैदराबादला जातोय, दिल्लीला जातोय, बाहेरच जातोय. तुमचे विचार वेगळे असणार आहेत, माझे विचार वेगळे असणार आहेत. पण खालच्या लेवलचे जे व्यक्ती आहेत तशी एकात्मता दिसत नाहीये. का सत्ता आहे म्हणून काही लोक प्रवेश घेतात असं काही आहे म्हणून नाही झालेलं, असं नाही झालेलं. झालेलं नागरिक जिवंत उदाहरण आहेत ना. मी अनेक उदाहरण तुम्हाला देतो. तुम्ही हे जी गटबाजी थांबवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न कराल? वक्फ बोर्ड कायद्याला समर्थन सुद्धा शिंदे गटाने केलं होतं. तुम्ही अतिशय मार्मिक प्रश्न विचारला. शिवसेना ही हिंदुत्ववादी विचाराची होय. पर्टिक्युलर माझा एकच प्रश्न आहे, कुठली कंपनी इथे डेव्हलपमेंट आली का? संघटना म्हणलं की संघटना कोणाच्या एकाच्या मालकीच्या नसते. मग त्यावेळेस त्यांची तिथं कुठेतरी कोंडी होताना दिसते. त्या सिच्युएशनला काय झालं माहिती नाही, तर मी त्या ठिकाणी नव्हतो. ते एक हिंदुत्ववादी पक्ष म्हणून एक ओळख आहे. हिंदुत्ववादीला मानणारा पक्ष म्हणून एक ओळख आहे. आता जर अशा पार्श्वभूमीवर जर अल्पसंख्याक समाज असेल किंवा इतर समाज असेल ज्यावेळेस इकडे येत आहे त्यावेळेस आपली पक्षाची जी भूमिका आहे ती विचारधारा आहे बदलली अशी वाटते का नाना? सोलापूरसाठी हा अन्याय करा होईल. आज पक्षामध्ये आमच्या गट तट असा कुठलाही नाहीये विषय. नाना तुम्ही सगळेच जण पक्षासाठीच काम करणार आहात. शिवसेना शिंदे गट जो सोलापूरमध्ये बरेचसं आपलं जाळं पसरत आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये, पण कुठेही अशी एकी दिसत नाहीये एका पक्षामध्ये. गटबाजी जी आहे ती खूप निखळली गेलेली आहे. कोणी म्हणतो मी जिल्हाध्यक्ष आहे, कोणी म्हणतो मी जिल्हाध्यक्ष आहे, कोणी म्हणतो मी संपर्क प्रमुख आहे, कोणी म्हणतो मी संपर्क प्रमुख आहे. ते चुकीचं आहे. नक्की त्याचं कोण समर्थन करणार नाहीये. कारण गट तट हे तुम्ही म्हणताय नाही,